बघा काय सांगतो बघा, लक्ष द्या. काय दिलंय? अ रेक्टँग्युलर ब्लॉक. असा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे. आपण जसं काढतो तसं नाही ना, दरवेळेसपेक्षा वेगळा आला. डायग्राम वेगळी आहे ना. आपण हे कुठं काढतो असतो? इकडच्या साईडला काढत असतो. आपण असं काढतो ना, असा ब्लॉक काढतो. त्यांनी असं दिला तर असा, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्शन तर सेमच असणार आहे. ही आपली कोणती असणार आहे? एक्स. ही आपली कोणती असणार आहे? वाय. आणि ही आपली कोणती असणार आहे? झेड. त्यांनी इकडे दाखवण्याच्या ऐवजी असं दाखवलं. काय प्रॉब्लेम आहे का? फेस कोणती? सेमच आहे ना. फेस तर एकच आहे. ठीक आहे. अशा 3 डायरेक्शनला तुम्हाला 3 फोर्सेस दिलेले आहेत. फोर्स दिलेत का स्ट्रेस दिली आहे बघा बरं. हे पी एक्स, पी वाय, पी झेड म्हणजे काय? हे किलो न्यूटन काय दिले? फोर्स आहेत ना. हां, मग 3 डायरेक्शनला तुम्हाला 3 फोर्सेस दिलेले आहेत. ही टेन्साईल आहे, बाहेर चालली म्हणजे टेन्साईल आहे. ही वरती चालली, बाहेर चालली म्हणजे टेन्साईल आहे. आणि ही कुठं चालली? आत चालली म्हणजे काय? कॉम्प्रेसिव्ह. ठीक आहे. आणि त्यांनी दाखवताना दोन्ही साईडने दाखवलं नाही, एकच साईडने दाखवले. आपण समजून घ्यायचं, हे इकडे चाललंय म्हणजे इकडंच अशी एक फोर्स आहे. इकडे वरती चाललंय म्हणजे याच्याच खाली अजून एक फोर्स आहे. हे इकडे चाललंय म्हणजे तिकडले दाबणारी पण एक फोर्स आहे. कळलं? त्यांनी दाखवताना एकच दाखवली, पण समजून घेताना 2 आहेत असं समजायचं. ही इकडनं इथून इथपर्यंत काय? ही याला काय म्हणणार आपण? लेंथ. इथून एवढ्याला आपण काय म्हणत असतो? विड्थ बी. आणि इथून एवढ्याला आपण काय म्हणत असतो? हाईट एच. ठीक आहे. असं दिलं तुम्हाला. पी एक्स, पी वाय, पी झेड नावं पण दिलेत तुम्हाला. फक्त ते कशात दिले? किलो न्यूटनमध्ये दिले. किलो न्यूटनचं न्यूटन करायचं. हां, इलेस्टिसिटी दिली तुम्हाला 200 GPa. GPaला MPa करायचं. आणि पॉयझन्स रेशो दिला म्यू 0.25. ठीक आहे. काय फाइंड करायला सांगितले? चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक. हां, गिवन लिहितो मी. काय काय दिले? पी एक्स किती दिला आहे बाबा? 4500 किलो न्यूटन. किलो न्यूटनमध्ये घेतो का आपण? नाही. पी एक्स 4500 इंटू 10³ न्यूटन. पी वाय पॉझिटिव्ह आहे ना, टेन्साईल म्हणजे काय? पॉझिटिव्ह घ्यायचं. पी वाय पण काय? टेन्साईल आहे म्हणजे काय घेणार? पॉझिटिव्ह. 7200 किलो न्यूटन म्हणजेच काय? 7200 इंटू 10³ न्यूटन. आणि पी झेड कॉम्प्रेसिव्ह आहे, -1800 किलो न्यूटन म्हणजेच काय? -1800 इंटू 10³ न्यूटन. त्याच्यानंतर लेंथ किती दिली तुम्हाला? 400 mm. मध्ये आहे का चेक करायचं. विड्थ आपल्याला किती दिली? 300 mm. त्याच्यानंतर हाईट किती दिली? 150 mm. सगळे mm मध्ये आहे. मीटरमध्ये असेल तर लगेच mm मध्ये करायचं. त्याच्यानंतर ई दिला तुम्हाला. इलेस्टिसिटी दिली ई 200 GPa. GPa मध्ये घेत नाही आपण. GPaला काय करतो? MPa करतो. 200 इंटू 10³ MPa. आणि MPaलाच काय म्हणतात? न्यूटन पर mm². कळलं? त्याचंच दुसरं नाव, उर्फ नाव. आणि पॉयझन्स रेशो म्यू किती दिला तुम्हाला? 0.25. एवढं सगळं तुम्हाला गिवन दिलेलं आहे. समजतंय ना? रेक्टँग्युलर ब्लॉक लोडेड म्हणजे ब्लॉकवरती लोड पडलाय ॲज शोन इन द फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. फाइंड लिनियर स्ट्रेन. अजून एक फाइंड करायला सांगितलं. इथं फाइंड काय सांगितलंय? लिनियर स्ट्रेन. तर गिवन लिहिलं. काय काय फाइंड करायचं आहे? लिनियर स्ट्रेन इन एक्स, वाय अँड झेड डायरेक्शन. तिन्ही डायरेक्शनचे तुम्हाला काय काढायचे आहेत? स्ट्रेन. म्हणजेच तुम्हाला ई एक्स काढायचं आहे. स्ट्रेन इन एक्स डायरेक्शन. आत्ताच नावं लिहिते आपण. स्ट्रेन इन वाय डायरेक्शन आणि स्ट्रेन इन झेड डायरेक्शन. ई एक्स, ई वाय आणि ई झेड. ऑल्सो फाइंड. अजून काय फाइंड करायचं आहे? चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय? डेल्टा व्ही. बरोबर ना? असं तुम्हाला एवढं काढायचं आहे. मग गिवन सरळ आपल्याकडे रेडीमेड फॉर्म्युले आहेत. काही डोकं लावायचं नाही. ई एक्सचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, ई वायचं पण आहे आणि ई झेडचं पण आहे का फॉर्म्युला? बघा आणि सांगा मला. ई एक्सचा फॉर्म्युला असा आहे ना आपल्याकडं? सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा झेड अपॉन ई आहे. मग आपल्याला अगोदर काय काढावं लागेल? सिग्मा एक्स काढावं लागेल ना. सिग्मा एक्स, सिग्मा वाय, सिग्मा झेड काढावं लागेल. बरोबर का नाही? हे काय दिलेत? फोर्स दिलेत आपल्याला. आपल्याला स्ट्रेस काढावं लागेल ना आधी. तिन्ही डायरेक्शनचा स्ट्रेस काढावं लागणार. सिग्मा एक्स, सिग्मा वाय आणि सिग्मा झेड. समजते? मग सिग्मा एक्स इथून चालू करतो. सोल्युशन इथून चालू. सिग्मा एक्स, सिग्माचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. एक्स डायरेक्शनमध्ये मग काय येणार? पी एक्स अपॉन ए. पी एक्स किती आहे? एक्स डायरेक्शनची फोर्स किती आहे? हे काय? 4500 किलो न्यूटन होतं. टेन्साईल आहे का कॉम्प्रेसिव्ह आहे?
बाहेर पॉझिटिव्ह घेणार 4×500 इंटू 10⁻³ त्याचा एरिया कसा काढणार एरिया ही फोर्स कुठं पडली आहे या ब्लॉकवरती पडली बरोबर ना या फेसवरती पडली तर या फेसचं इथून एवढं किती आहे 300 आणि इथून एवढं किती आहे 150 मग 300 इंटू 150 काढा सिग्मा एक्सचं उत्तर सांगा मला सिग्मा एक्सचं उत्तर सांगा न्यूटन पर mm². हे कसं लिहायचं माहिती आहे ना आता 4500 इंटू 10 तुमच्या कॅल्सीच्या शेजारी आहे खाली आन्सरच्या शेजारी इंटू 10 बटन दाबा डायरेक्ट आणि 3 कुठं येणार सरळ समोर समोर असं टाकलं का इंटू 10 आणि समोर लिहिलं का 3 हां 100 आलं 1000च्या वरती आलं तर ENG दाबायचं 100ला गरज नाही 100 न्यूटन पर mm². हां सिग्मा एक्स काढला आता सिग्मा वायचा फॉर्म्युला काय येणार PY अपॉन एरिया PY पण टेन्साईल आहे ना वरती चाललेलं टेन्साईल आहे ना मग 7200 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय याचा एरिया हा फोर्स कुठं पडला इथं पडला या ब्लॉकवरती मग इथून एवढं किती आहे 400 इथून एवढं 400च आहे ना आणि इथून एवढं इथून ते इथपर्यंत किती आहे 300 मग 400 इंटू 300 सांगा सिग्मा वाय 60 न्यूटन पर mm². सिग्मा वाय काढला तसाच सिग्मा झेडचा फॉर्म्युला काय PZ अपॉन एरिया आता PZ कसं आहे कॉम्प्रेसिव्ह आहे म्हटलं काय घेणार -1800 इंटू 10⁻³ त्याचा एरिया काय येणार लेंथ इंटू हाईट लेंथ किती आहे 400 आणि हाईट किती आहे 150 सांगा सिग्मा झेडचं फॉर्म्युल्याचं उत्तर -30 युनिट न्यूटन पर mm². पर म्हणजेच काय भागिले आता ते झालं असेल पाठ चला सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड काढलं ते चालू आहे ना चला पुढं काय काढायचं आता स्ट्रेन काढायची चला चला करा EX इज इक्वल टू सिग्मा एक्स अपॉन E मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन E मायनस म्यू इंटू सिग्मा झेड अपॉन E. प्रत्येक व्हॅल्यू तुमच्याकडे आहे सगळं आहे ना तुमच्याकडं का सिग्मा एक्स किती बाबा 100 ई किती होतं 200 GP होतं त्याला काय केलं आपण MP केलं 200 इंटू 10⁻³ मायनस म्यू किती होता 0.25 इंटू सिग्मा वाय 60 अपॉन ई सेमच आहे 200 इंटू 10⁻³ मायनस परत 0.25 इंटू सिग्मा झेड मायनस आहे -30 आणि इलेक्ट्रिसिटी 200 इंटू 10⁻³ सांगा EXचं उत्तर सगळं असं टाका कॅल्सीवरती E म्हणजे काय रे EX म्हणजे काय स्ट्रेन इन X डायरेक्शन मग स्ट्रेनला युनिट असतं का स्ट्रेनला युनिट नसतं याला युनिट नाही फक्त आकडा सांगायचा सांगा EXचा आन्सर सांगा -4 असंच येतं आन्सर डायरेक्ट येतं ना असं आन्सर ठीक आहे सिग्मा वाय आपण ई आता EY काढतो EYच्या वेळेस पहिल्यांदा काय घेणार सिग्मा वाय आपण ई घेणार EXच्या वेळेस पहिल्यांदा काय घेतलं सिग्मा एक्स आपण ई घेतलेलं आता सिग्मा वाय आपण ई सिग्मा वाय 60 अपॉन 200 इंटू 10⁻³ मायनस 0.25 इंटू सिग्मा एक्स 100 200 इंटू 10⁻³ मायनस 0.25 इंटू -30 डिवायडेड बाय 200 इंटू 10⁻³ सांगा EYचं उत्तर सांगा तसंच EZचं सिग्मा झेड आधी घेणार बरोबर ना सिग्मा झेड आपण फॉर्म्युले तुम्हाला आत्ता दिलेत मी म्यू इंटू सिग्मा एक्स अपॉन ई मायनस म्यू इंटू सिग्मा वाय अपॉन ई व्हॅल्यू पुट करा सिग्मा झेड -30 कॉम्प्रेसिव्ह म्हणून मायनस घेतलं 200 इंटू 10⁻³ मायनस 0.25 इंटू सिग्मा एक्स 100 200 इंटू 10⁻³ मायनस 0.25
इंटू सिग्मा वाय 60 200 इंटू 10⁻³ सांगा EZचं उत्तर 2.125 इंटू 10⁻⁻⁴ 2.125 इंटू 10⁻⁻⁴. मायनस येऊ दे ना, मायनसच येणार जे येईल ते बिंदास. मायनस 3.5 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे. EX EY EZ तिन्ही उत्तरं काढले. स्ट्रेन इन लिनियर स्ट्रेन इन XY आणि Z डायरेक्शन आपण काढलं बरोबर. हे विचारलं ना त्यांनी तुम्हाला, इथपर्यंत काढलं. आता काय काढायचं डेल्टा व्ही. मग डेल्टा व्हीचा फॉर्म्युला घ्यायचा. डेल्टा व्ही कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये होता, जो एकत्र होता ना आपला फॉर्म्युला, त्याच्यामध्ये डेल्टा व्ही अपॉन व्ही असं होतं. मग अगोदर व्ही काढूया, व्हॉल्यूमचं उत्तर काढूया. व्हॉल्यूमचं उत्तर काय, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. एल लेंथ किती आहे 400, ब्रेड्थ 300 आणि हाईट 150. व्हॉल्यूमचं उत्तर सांग. mm³. 18 इंटू 10⁻⁶. ENG दाबलं बरोबर ना. हां, 1000च्या वरती गेलं की ENG बटन दाबायचं, ENG नावाचं. ठीक आहे. पुढं व्हॉल्यूम काढलं, म्हणून शेवटचा फॉर्म्युला डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड भागिले ई ब्रॅकेट कंप्लीट इंटू 1 - 2 म्यू. आता यामध्ये बघा सगळे व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत, फक्त तुम्हाला काय काढायचे डेल्टा व्ही. डेल्टा व्ही आपल्याकडे नाही आहे, तसंच ठेवा. व्हॉल्यूम 18 इंटू 10⁻⁶ इज इक्वल टू ब्रॅकेट सिग्मा एक्सचं उत्तर काढलेलं आहे. सिग्मा एक्स हा 100, सिग्मा वाय 60 प्लस फॉर्म्युल्यामधलं तसं प्लस सिग्मा झेड -30. हे प्लस अगोदर फॉर्म्युल्यामधलं, नंतर हे सिग्मा झेडची व्हॅल्यूज काय मायनस आहे, ते कॅल्सीला करू दे, आपण डोकं लावायचं नाही. इलेक्ट्रिसिटी किती आहे 200 GPA दिलं तर 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट इंटू असं जास्त कॅल्सीवरती टाका इंटू 1 - 2 म्यू किती दिलेलं आपल्याला 0.25. आता कॅल्सीवरती कसं टाकणार तुम्ही, एक्सच्या मेथडने काढणार ना, एक्सच्या मेथडने काढायचं. कळलं कसं काढणार, या डेल्टा व्हीच्या जागी काय टाकणार एक्स आणि शिफ्ट सॉल्व इक्वल टू. माहिती ना एक्सची मेथड शिकले ना. हां, एक्सच्या मेथडने काढा, तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटेल डेल्टा व्हीचं. आणि डेल्टा व्हीचं उत्तर स्टार्टिंगला मोठं येईल. मोठं आलं तर काय दाबायचं, AC बटन दाबायचं, कट करायचं. नंतर काय दाबायचं, आन्सर दाबायचं आणि इक्वल टू दाबायचं. आन्सर आणि इक्वल टू दाबलं की आधीचं उत्तर येतं. आणि नंतर जर आन्सर मोठा असेल तर कोणतं दाबणार बटन, ENG नावाचं बटन दाबणार. ठीक आहे. डेल्टा व्ही व्हॉल्यूम कशात असतं mm³ मध्ये, मग चेंज इन व्हॉल्यूम पण कशात असणार आहे mm³ मध्येच असणार आहे. mm³. सांगा डेल्टा व्हीचं उत्तर सांगा. कॅल्सी सगळ्यांना आला पाहिजे. आता ज्यांना येत नाही त्यांनी क्लासला या, ऑफलाईन नो ऑप्शन. तिकडं बरोबरचं बटन आता समजा मी असं दाबलं, दिसते का त्यांना पोरांना, हे असं सेंटेक्स एरर आला, आता तुम्ही चुकून इक्वल टू दाबलं. हे AC बटन दाबायचं नाही, काय दाबायचं, हे बॅकचं बटन दाबायचं. बॅकचं बटन दाबलं म्हटलं तुम्ही जसं टाईप केलं तसं आलं. शिफ्ट दाबायचं, सॉल्व दाबायचं. कॅल्सी विचारतं सॉल्व करू का, हे आधीचं उत्तर असतं ते बघायचं नाही. फक्त काय करायचं, करू का तर कराय म्हणायचं, इक्वल टू दाबायचं, कर बाबा. कर केलं की ते थोडा वेळ येतं, थोडा वेळ थांबायला लागतं त्याला, मोठं उत्तर करा. हां, आता किती आलं 30,150 असं उत्तर आलं बरोबर. मग हे AC बटन दाबायचं, असं उत्तर आलं का, थांबा मी परत टाकतो, टाकून बघतो. डेल्टा व्हीच्या जागी काय टाकायचं एक्स. पहिल्यांदा हे बटन दाबलं सगळ्यात, त्यानंतर एक्स इथं दिसतंय ब्रॅकेटच्या इथं, अल्फा आणि एक्स. खाली आलो 18
एक्सपान्शन इंटू 10 तसं टाकायचं नाही, इंटू 10 तसं नाही टाकत ना. हां इंटू 10 इथं बटन आहे, इंटू 10 दाबलं 6 दाबलं, पुढचं बटन दाबलं इक्वल टू दाबायचं, इक्वल टू दिसतं इथं कॅल्सीच्या इथंच बारीक गुलाबी कलरचे, अल्फा दाबलं इक्वल टू दाबलं, ब्रॅकेट परत न्यूमरेटर डिनोमिनेटर दाबलं 100 प्लस 60 मायनस प्लस मायनस 30 खाली आलो 200 इंटू 10 3 पुढे गेलो ब्रॅकेट क्लोज इंटू 1 मायनस 2 इंटू म्यू किती आपला 0.25 ब्रॅकेट क्लोज. आता कॅल्सीला सॉल्व करायला सांगितलं, हे बटन दाबलं तर सेंटेक्स येणार, इक्वल टू बटन चालणार नाही, इक्वल टू दाबून येत नाही, इक्वल टू दाबलं घाबरायचं नाही, AC बटन दाबायचं नाही, बॅकचं बटन दाबायचं. कॅल्सीला सॉल्व करायला सांगायचे, मग शिफ्ट सॉल्व, कॅल्सी विचारते सॉल्व करू का, हे आधीच उत्तर असतं ते बघायचं नाही. कॅल्सी विचारते करू का तर कर, इक्वल टू बटन दाबायचं, इक्वल टू बटन दाबलं की थोडा वेळ थांबायचं, 5850 असं उत्तर आलेलं आहे. मग हे कट केलं, आता जो आधीच उत्तर बघायचं काय दाबणार, आन्सर इक्वल टू दाबलं काय येते 5850 येते. आता काय दाबणार मी ENG 5.85 इंटू 10⁻³ असं आन्सर आलं आहे. ठीक आहे 5850 आलं. तर नंतर आपण काय केलं, AC बटन दाबलं, कट केलं, त्याच्यानंतर आन्सर बटन दाबलं, इक्वल टू बटन दाबायचं आणि ENG दाबायचं, मग आन्सर किती येतं 5.85 इंटू 10⁻³ 5.85 इंटू 10⁻³ म्हणजेच काय असतं 5850 असतं. पण 5850 आपण लिहित नाही कारण आपण सेकंड इयरला आहे, आपण ENG मध्ये लिहितो. मग 5.85 इंटू 10⁻³ AC बटन दाबायचं, नंतर आन्सर इक्वल टू आधीचं जे उत्तर येतं ते दिसतं आणि नंतर ENG बटन दाबायचं. 1000च्या वरती गेलं तरच लक्षात ठेवा ENG बटन दाबायचं. 100 1 2 असं नाही आलं होतं तसं नाही दाबायचं, 1000च्या वरती गेलं तरच ENG बटन दाबायचं असतं. आता पुढचा क्वेश्चन, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नाही आहे. हां शब्द काय क्यूब. क्यूब म्हणजे काय असतं, ज्याची लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही काय असतं सेम असतं, लांबी रुंदी उंची तिन्ही सेम आहे. आता डायग्राम त्यांनी दिले नाही, आपण आपल्या स्टाईलने काढायचे. आपण कसं काढतो, इकडं विड्थ, इकडं हाईट आणि इकडं लेंथ, तिन्ही सेम आहे ना. हां मग असा ब्लॉक दाखवला. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण, लेंथ L 200 mm, काय ब्रेड्थ B 200 mm आणि हाईट 200 mm. ठीक आहे, आता इथं गेचमिड होईल, इथे लिहितो 200 mm. ठीक आहे, हां ठीक आहे. इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस ऑफ 3.6 मेगा-न्यूटन ऑन ईच फेसेस. शब्द काय, ईच फेसेस, प्रत्येक फेसवरती फोर्स दिलेली आहे आणि त्याची व्हॅल्यू काय दिली 3.6, म्हणजे तिन्ही डायरेक्शनला. ईच फेसेसचा अर्थ काय, प्रत्येक फेसवरती तुमची फोर्स आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे 3.6 मेगा-न्यूटन. मग प्रत्येक फेसवरती म्हणजे कोणती फेस, ही फेस कोणती झाली आपली एक्स डायरेक्शनची, बरोबर. आणि ऑल आर कॉम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे बाहेर नाही चाललं, कुठं चाललेत आतमध्ये चाललेत, बरोबर. निगेटिव्ह घेणार आपण. ही कोणती डायरेक्शन झाली आपली एक्स डायरेक्शन, व्हॅल्यू काय आहे 3.6 मेगा-न्यूटन. इथं मेगा-न्यूटनमध्येच लिहितो, जाऊ दे, नंतर आपण त्याला मेगा-न्यूटनला न्यूटन करूया. आत्ता मेगा-न्यूटनमध्येच राहू दे. 3.6 एक्स डायरेक्शन झाली. वाय डायरेक्शन कोणती आपली, ही असते ना उभीवाली, इकडनं आणि इकडनं, सगळीकडे व्हॅल्यू काय सेमच आहे 3.6 मेगा-न्यूटन 3.6 मेगा-न्यूटन. आणि झेड डायरेक्शन कोणती असते आपली, ही वाली आणि याच्या मागची वाली. इथं पण कशी फोर्स आहे आपली, आतमध्ये जाणारीच आहे 3.6 मेगा-न्यूटन, इकडनं पण आतमध्ये जाणारीच फोर्स आहे 3.6 मेगा-न्यूटन. ठीक आहे, हां आता गिवन लिहितो जेवढं झालं आहे तेवढं. त्याच्यामधलं गिवन काय काय दिलं बाबा, लेंथ ब्रेड्थ आणि हाईट तिन्ही काय सेमच आहे. किती ते 200 mm आहे, 200 mm आहे, कारण क्यूब शब्द आला ना, क्यूब आहे म्हणून तसं आहे. क्यूबचा अर्थ काय, त्याचं तिन्ही काय असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यानंतर फोर्सेस पण सगळ्या सेमच आहेत, PX PY आणि PZ तिन्ही सेमच आहे, बरोबर का नाही. PX PY आणि PZ तिन्ही सेमच आहे. आणि मायनसमध्ये आहे, कॉम्प्रेसिव्ह आहे ना ते, म्हणून -3.6 मेगा-न्यूटन आहे.
मेगा न्यूटनमध्ये आपण घेत नाही, त्याला काय करतो न्यूटन. मग मेगा न्यूटनचं न्यूटन कसं करायचं, 3 कसं, केला 3 गोष्टी असतात बघा, किलो, मेगा आणि गिगा. किलोला आपण काय केलं तर 3 मल्टिप्लाय केलं, मेगाला काय करणार 6 करणार, 3.6 × 10⁶. कळलं. आणि गिगा आलं तर काय करणार 9 करणार. लक्षात ठेवा, कन्वर्जन आपण व्हिडिओ बनवलेला आहे, पहिल्यांदा स्टार्टिंगला शिकवलेलं आहे, विसरले लगेच लिहून ठेवा. मेगा न्यूटन इथे लिहून ठेवायचं असं, मेगा न्यूटन 2 न्यूटन 10⁶, किलो न्यूटन 2 न्यूटन 10⁻³ गिगा न्यूटन 2 न्यूटन 10⁹. ठीक आहे, असं झालं. आता गिवन काय काय दिलेलं अजून बघा. द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज ऑब्झर्व टू बी 4000 mm³. काय दिले ते, चेंज इन व्हॉल्यूम दिले. म्हणजे याच्या अगोदरच्या सममध्ये आपण चेंज इन व्हॉल्यूम काढलं होतं, इथं चेंज इन व्हॉल्यूम तुम्हाला दिले आधीच, म्हणजे डेल्टा व्ही तुम्हाला दिलेलं आहे. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, डेल्टा व्ही 4000 mm³ तुम्हाला दिलेलं आहे. हे 4000 mm³ काय होणार आहे, कमी होणार आहे. तिन्हीकडनं आपण प्रेस करतोय ना, म्हणजे ते कमी होणार आहे. कम्प्यूट म्हणजेच काय, फाइंड करा. कम्प्यूटचा अर्थ काय, फाइंड करा. काय फाइंड करायचं आहे, कम्प्यूट द बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस म्हणजे काय, के. कम्प्यूट म्हणजे काय, के फाइंड करायचं के. आणि यंग मॉड्युलस म्हणजेच काय, इलॅस्टिसिटी. आणि म्यू तुम्हाला दिलेलं आहे, म्यू इज इक्वल टू काय दिलं तुम्हाला 0.3. एकदम सोपं सम आहे. फक्त डायग्राम हे तुम्हाला लिहिता आलं गिवन की सम संपलं. याच्या पुढे फॉर्म्युलेचं सिम्पल, डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेडचा फॉर्म्युला जर घेतला तर त्याच्यावरनं काय काढू शकतो आपण, ई काढू शकतो ना, बरोबर का नाही. तुम्ही म्हणता सर ई असं सिम्पलीने येणार नाही का, स्ट्रेस अपॉन स्ट्रेननी नाही येणार, कारण आपली सिस्टीम कशी आहे, ट्रायॲक्सिल सिस्टीम आहे. हे सिम्पलवालं सम आहे का, एका डायरेक्शनला फोर्स आहे बाबा, असं आहे का, नाही ना. मग तुम्ही नुसतं ई स्ट्रेस अपॉन स्ट्रेनने नाही काढता येणार, जे आपण पहिल्या टाईपमध्ये केलं तसं. पहिल्या टाईपमध्ये आणि 5व्या टाईपमध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये 3 साईडला 3 फोर्सेस आहेत, म्हणून आपण हा फॉर्म्युला घेऊन चालणारच नाही, आपल्याला तो मोठावाला फॉर्म्युला घ्यायला लागणार. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं, स्ट्रेस काढावं लागतं. स्टार्टिंगला आपण स्ट्रेस काढणार ना, मग स्ट्रेस काढा. सिग्मा एक्स इज इक्वल टू पी एक्स अपॉन एरिया. पी एक्स काय आहे, सगळ्याचं एकच आहे ना, 3.6 × 10⁶ डिवायडेड बाय एरिया. एरिया पण सगळ्यांचं सेमच आहे, लेंथ, ब्रेडथ आणि हाईट तिन्ही सेमच आहे. कुठला पण एरिया घ्या, 200 × 200 येणार आहे, 200 × 200 येणार आहे, 200 × 200 येणार आहे. कुठलं पण घ्या तुम्ही, कोणता पण फेस घ्या, त्याचा एरिया काय असणार आहे, 200 × 200 असणार ना. हे समजलं का. हां, एरिया काय आला 200 × 200. याचं उत्तर काढा. हे मायनस येणार का बरं, कॉम्प्रेसिव्ह म्हणून काय मायनस. सांगा सिग्मा एक्सचं उत्तर. $200 × 200 सॉरी, -19 90 का 90 एवढं चालं ना, त्याच्या पुढं काही नाही. न्यूटन पर mm². सिग्मा वायचं फॉर्म्युला पी वाय अपॉन ए. पी वाय काय रे, सेमच आहे ना, 3.6 × 10⁶. आणि एरिया पण सेमच आहे, सगळंच सेम आहे. म्हणजे थोडक्यात काय, सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि सिग्मा झेड तिन्ही सेमच येणार आहे. का बरं, कारण फोर्स पण सगळीकडे सेम आहे आणि एरिया पण सगळ्याचा काय आहे, सेमच आहे. मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता हे सिग्मा एक्स इज इक्वल टू -90 इज इक्वल टू सिग्मा वाय इज इक्वल टू सिग्मा झेड. काम वाचलं, बरोबर, वेळ कमी लागणार. हे कळलं का नक्की, पण सेम का आलं, सेम का आलं, कारण सगळ्या फोर्सेस काय आहेत, सेम आहेत आणि सगळ्याचा एरिया पण काय आहे, सेम आहे, म्हणून तसं आलं. जर एरिया सेम आहे आणि फोर्स वेगवेगळे आहेत तर काढावं लागेल. दोन्ही सेम आहे, फॉर्म्युल्यामधल्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि सिग्मा झेड सेम आलं. कळलं. उद्या जर समजा तुम्हाला गणवण्यासाठी त्यांनी फोर्स वेगवेगळ्या दिल्या, इथं फोर्स वेगळी, इथं फोर्स वेगळी आणि इथं फोर्स वेगळी, पण क्यूबच दिले, तर तुमचं उत्तर काय येणार आहे, वेगवेगळे येणार आहे. तुमचे उत्तरं सेम कधी येतील, ज्यावेळेस तुमचे फोर्स पण सेम आहे आणि एरिया पण सेम आहे, त्यावेळेस सेम येणार. दोन्ही सेम पाहिजे तर येणार. ठीक आहे. आता काय काढायचं आपल्याला, डेल्टा व्ही काढायचा. मग डेल्टा व्हीचा फॉर्म्युला घ्या मोठावाला.
डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन ई ब्रॅकेटमध्ये इंटू 1 - 2 म्यू. व्हॉल्यूम काढायचं का सेपरेट? व्हॉल्यूम इथं काढतो. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. लेंथ किती आहे? सगळं सेमच आहे, 200 × 200 × 200. व्हॉल्यूम काढा, कारण व्हॉल्यूम लागतं आपल्याला इथं. व्हॉल्यूमचं फॉर्म्युलाचं व्हॅल्यू टाकले आणि आन्सर काढलं. सांगा व्हॉल्यूमचं उत्तर. mm³ 8 का? 8 × 10⁶ असं आलं. ठीक आहे, mm³. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत का नाही आपल्याकडं? या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याकडे. डेल्टा व्ही आहे का बघा, दिले ना तुम्हाला. चेंज इन व्हॉल्यूम किती आहे? 4000. व्हॉल्यूम किती आहे? 8 × 10⁶. सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड तिन्ही आपलं उत्तर आहे. त्याचं उत्तर काय आहे? -90. मग आता बघा, -90 फॉर्म्युल्यामधला आधी प्लस, परत सिग्मा वाय काय -90, परत फॉर्म्युल्यामधला प्लस, सिग्मा झेड काय परत -90. असं लिहायचं. हे प्लस प्लस कुठून आलं? हे फॉर्म्युल्यामधलं. आणि हे -90 काय आहे? त्याचं उत्तरच -90 आहे. आपण काय करू शकत नाही. डिवायडेड बाय भागिले ई किती दिलं आहे तुम्हाला? ईच काढायचं आहे, सॉरी ई काढायचं तसंच ठेवा. इंटू 1 - 2 म्यू. म्यू किती दिलं आहे तुम्हाला? 0.3. कॅल्सी घ्यायचा, असं जसं टाकायचं. ईच्या जागी काय टाकणार? एक्स. आणि ईचं उत्तर भेटणार तुम्हाला ह्याच्यावर. अर्थ इंटू असतो. डॉट म्हणजे इंटू. कॅल्सीवरती घेताना इंटू घ्यायचं, डॉट नाही टाकायचा. डॉट टाकलं तर सेंटॅक्स एरर येईल. डॉटचा अर्थ इंटू घ्यायचा, कॅल्क्युलेटरमध्ये टाकताना इंटू टाकायचं. वेळ लागतो, यायला वेळ लागतो, कारण कॅल्सीला देतो ना आपण सॉल्व करायला. कॅल्क्युलेट त्याचं डोकं चालायला वेळ लागतो. इक्वल टू, ते जुनं उत्तर नाही बघायचं. -21 2,16,000 आले बरोबर. मग काय करायचं? AC बटन दाबायचं, कट करायचं. AC बटन दाबा. AC आन्सर इक्वल टू दाबलं AC. हां, आन्सर आणि इक्वल टू दाबा. आता उत्तर परत आलं. आणि आता ENG बटन दाबा. हां, बघू दे 1 मिनिट. तुमचं मोठं उत्तर आलं ना, मग काय दाबलं आपण? आन्सर इक्वल टू दाबलं. 2,16,000 आले मायनसमध्ये. मग ENG दाबलं. -216 × 10⁻³ -216 × 10⁻³ न्यूटन पर mm². मायनसमध्ये कसं काय आलं पण बघायला लागेल आपल्याला. मायनसमध्ये नाही, 1 मिनिट थांबा, बघतो मी. कॅल्सी द्या 1 मिनिट. हां, आता ईचं उत्तर काय आलं आपलं? मायनसमध्ये आलं ना बरोबर. ईचं उत्तर मायनसमध्ये आपण घेऊ शकत नाही, म्हणून खाली काय लिहायचं? ई इज इक्वल टू परत 216 × 10⁻³ न्यूटन पर mm². निग्लेक्टिंग निगेटिव्ह. कॅन्सल काय केलं? निगेटिव्ह उत्तर आपण काय केलं? कॅन्सल केलं. कन्सिडर पॉझिटिव्ह असं लिहा वाटलं तर. कन्सिडर पॉझिटिव्ह कन्सिडर केलं. ते निगेटिव्ह काय आलं? कारण कॉम्प्रेस होत होतं ना तिन्ही, म्हणून ते मायनस उत्तर आलं. पण ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू कशी असते इलेक्ट्रिसिटीची? पॉझिटिव्ह, म्हणून पॉझिटिव्ह कन्सिडर केलं. ई आला. ठीक आहे, आता काय काढायला सांगितलं आपल्याला? बल्क मॉड्युलस. मग ईचा आणि केचं एक फॉर्म्युला आहे. ई इज इक्वल टू चौथ्या टाईपमध्ये ई इज इक्वल टू 3K × 1 - 2 म्यू. ईची व्हॅल्यू आहे आपल्याकडं 216 × 10⁻³ 3K आपल्याला तसंच टाकणार. 1 - 2 म्यू किती दिलं तर आपल्याला? 0.3. आता हा फॉर्म्युला कुठून आला आहे? हा चौथ्या टाईपचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला पाठ करायचा. असं जसं कॅल्सीवरती टाका. केच्या जागी काय टाकणार? एक्स. आणि केचा आन्सर सांगा. केचं पण युनिट काय असतं? तेच असतं, न्यूटन अपॉन mm². सांगा केचं उत्तर.
बघा आपण पहिल्यांदा काय केलं, क्यूब होता म्हणून असं काढलं, तिन्ही डायरेक्शनला कॉम्प्रेसिव्ह फोर्स होता म्हणून कॉम्प्रेसिव्ह दाखवल्या, क्यूब होता म्हणून त्याची लेंथ ब्रेड हाईट सेम दाखवली, आणि जे इथं गिवन होतं ते सगळं लिहिलं, PX PY PZ लेंथ ब्रेड हाईट. डेल्टा व्ही त्यांनी आपण मागच्या संबंधित काढायला सांगितलेलं, इथं तुम्हाला डेल्टा व्ही गिवन दिलेलं आहे, म्यू दिलेलं आहे, काय काढायला सांगितलं, इलेस्टिसिटी आणि के. मग आपण दरवेळेस स्टार्टिंगला काय काढतो, सिग्मा एक्स सिग्मा वाय आणि सिग्मा झेड. आता इथं सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड सेम काय आलं, कारण त्याचा फोर्स आणि त्याचा एरिया सगळंच सेम आहे म्हणून ते डायरेक्ट लिहिलं, सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड डायरेक्ट लिहिलं. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला घेतला, या फॉर्म्युल्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडं, कोणती व्हॅल्यू नाही आहे, ईची नाही आहे. मग याच्यावरनं ईचं उत्तर काढलं, ईचं उत्तर मायनस आलं तर घाबरायचं नाही, त्याला काय करायचं, पॉझिटिव्ह करायचं, कारण ई कधीच निगेटिव्हमध्ये नसतो. जे उत्तर आलं तेच उत्तर लिहायचं, फक्त करताना कन्सिडर करताना काय करायचं, पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर व्हॉल्यूम आपल्याला याच्यासाठी इथं लागत होतं, व्हॉल्यूमचा आपण तिकडे फॉर्म्युला टाकलेला, लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. मग ईचं उत्तर आलं, ईचं उत्तर आलं. त्याच्यानंतर काय काढलं आपण, के. ईचा आणि केचा फॉर्म्युला घ्यायचा, ईचा आणि केचा फॉर्म्युला काय आपला, हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याकडे ई पण आहे, म्यू पण आहे, के आपल्याला काढता येईल ना कॅल्सीवरती. केच्या जागी आपण काय टाकू शकतो, एक्सची व्हॅल्यू टाकू शकतो. एक्स टाकलं, असं जसं टाकलं कॅल्सीवरती तुम्हाला केचं उत्तर भेटलं. किती आलं, नाही काहीच गरज नाही, असं जसं टाका, असं जसं टाका. काय आलं, कुठलं मागाचंच, बरं क्लिअर करा, क्लिअर. शिफ्ट आणि 9 दाबून क्लिअर कर 2-3 वेळेस. केचा आन्सर काढा, सांगा मला आणि सांगा काय आलंय. 180 हां इंटू 10⁻³ Nm². ठीक आहे, समजलं का सम.